कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीजमधील स्वाध्याय क्रमांक 26.1 जो सरळ व्याज व चक्रवाढ व्याजाशी संबंधित आहे आणि याचं जे काही बेसिक आहे हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. तर या लेक्चरमध्ये आपण 26.1 मध्ये जेवढे काही प्रश्न आहेत, एकूण 11 प्रश्न आहेत, तर ते सगळे सॉल्व्ह करणार आहोत. आणि पुढील लेक्चरमध्ये आपण 26.2, 26.3, 26.4 हे सगळे एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला चालू करूया. तर पहिला प्रश्न काय आहे बघा. दशादशे 12.5% दराने, किती दर आहे? 12.1/2. 12.5% दराने 15,000 रकमेची किती वर्षात दामदुप्पट होईल? आता ही जी 12.5% आहे आणि किती रक्कम आहे? 15,000. तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता. आता दामदुप्पट म्हणजे रास किती होणार आहे? रास होणार आहे 30,000. ठीक आहे, दुप्पट होणार आहे ना 15,000च्या. म्हणजेच रास बरोबर काय असतं? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज असतं. आता मुद्दल किती आहे? 15,000. रास किती आहे? 30,000. मग व्याज किती येईल? व्याज पण येईल ना 15,000. ठीक आहे, म्हणजे आपल्याला व्याज मिळालं. आता व्याज मिळाल्यावर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे सिंपल इंटरेस्टचा, PNR/100. मग पी किती आहे? 15,000. ती सिंपल इंटरेस्ट किती आहे? 15,000. पी पण किती आहे? 15,000. आता व्याजाचा दर किती आहे? व्याजाचा दर आहे 12.5. आणि आपल्याला काय विचारलं आहे? किती वर्षात, म्हणजे टी विचारला आहे, एन विचारला आहे. एन विचारला आहे, भागाकारात काय येईल? 100. बघा आता एन आहे तसं राहील आणि हे भागाकारातलं सगळं गुणाकारात जाईल. भागाकारातलं गुणाकारात आला 100, बाकी 15,000ला 15,000 भागाकारामध्ये आणि हे 12.5ला 12.5. आता ह्याला हे जाईल आणि 12.5ने 100ला भाग दिला तर उत्तर येईल 8. पर्याय क्रमांक 3. पण मी याची तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. काय सांगितली होती? की हे तर काही रक्कम येऊ द्या, XYZ काही पण रक्कम येऊ द्या, हे तर असं म्हणून द्या X रकमेची किती वर्षात दामदुप्पट होईल, काही विचार द्या. आपण काय करायचं की 100 घ्यायचं आणि 100ला हा जो दर दिला आहे 12.5 त्याने भागायचं. जे उत्तर येईल ते आपलं तेवढे वर्ष. किती आले? 8. ठीक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवा, सोपा जाईल प्रश्न. आता पुढे बघा. दशादशे 8 दराने 48,000 मुद्दलाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 1.1/2. मग आता मागील एक्झाम्पलमध्ये सोडवलं तसंच सोडवायचं. मागील म्हणजे ह्याच्या आधी आपण सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचे एक्झाम्पल सोडवले त्या पद्धतीने. आता दर किती आहे? 8. म्हणजे 100 रुपयाचे किती होतील? 108. हे झाले एका वर्षात. आता पुढे किती दिवस वापरलेत पैसे? तर ते अर्धच वर्ष वापरलेत. मग त्या 100 रुपयाचे किती होतील? 100 रुपयावर 4 रुपयेच वाढतील अर्ध्या वर्षात, म्हणून ते होईल 104. लक्षात घ्या की ह्या 8ला इथं वर्षाचे किती भाग केले? 2. तर हे 2ने भागायचं, किती येईल? उत्तर 4. आणि ते 100 मध्ये मिसळायचं आणि लिहायचं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता हे जर आपण सोडवलं तर उत्तर काय येतं बघा. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जाईल, ह्याच्यातल्या एका शून्याला हा शून्य जाईल. आता 48, 108 आणि 104 यांचा गुणाकार करायचा आहे. तर तो गुणाकार येईल बघा, एवढा गुणाकार येईल आणि भागाकारात काय येईल? 10. म्हणजेच 53,913.6. हे काय आलं? ही आली रास. ही आली रास. आपल्याला काय काढायचंय? आपल्याला व्याज काढायचंय. व्याज काय येईल? व्याज काय येईल? रास वजा मुद्दल. आता रास किती आहे? ही रास 53,913.6 वजा 48,000. 5,913.6 म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा हा जो क्वेश्चन आहे
या क्वेश्चनचं उत्तर 5913 येते. पुस्तकामध्ये 5900 काहीतरी 93 का काय दिले, तर ते 9 नसून ते 1 आहे, हे लक्षात घ्या. 5913 हे उत्तर करेक्ट आहे. तुम्ही आयोगाचं म्हणजे तुम्ही MPSC काय म्हणतात त्याला, स्कॉलरशिपचा पेपर बघा, त्यामध्ये तेच उत्तर आहे. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 7440 आहे आणि 5 वर्षाची बघा, 5 वर्षाची रास किती आहे 8400 आणि 3 वर्षाची किती आहे 7440. ह्या दोन्हीची जर वजाबाकी केली तर आलं 2 वर्षाचं व्याज. 2 वर्षाचे व्याज किती येईल ते 2 वर्षाचे व्याज बघा, 0 इथं आलं 6, इथं आलं 9, 960 2 वर्षाचे व्याज. मग एका वर्षाचे व्याज किती येईल, एका वर्षाचे व्याज आले 480, निम्म 960च्या निम्म. आता आपल्याला इथं म्हणले 3 वर्षाची रास आणि 5 वर्षाची रास, तर आपण 3 वर्षाचे काढू. ह्याला जर 3 ने गुणलं, 480ला 3 ने गुणलं तर ते येतं 1440. म्हणजेच 7440 ही काय आहे, रास आहे आणि ती 3 वर्षाची रास आहे. 3 वर्षची रास किती आहे 7440 आणि 3 वर्षाचे व्याज किती आहे, 3 वर्षाचे व्याज आहे 1440. 3 वर्षाचे व्याज किती आहे 1440. तर उत्तर किती येईल बघा, 6000 काय येईल, 6000 येईल मुद्दल. 6000 काय येईल मुद्दल. आपल्याला काय विचारले, तर व्याजाचा दर जसा जशी किती शेकडा होता. आता 6000 रुपयावर किती रुपये व्याज मिळेल, आपला फॉर्म्युला बघा, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR. आता सिंपल इंटरेस्ट आपण एकाच वर्षाचं घेऊ 480, ठीक आहे. पी किती आला 6000, एन किती आला 1 वर्ष. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला शोधायचं आहे, त्याच्यामुळं R घेतला, हे ते आले 2 शून्य. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील. 480ला 60ने जर भागले तर किती उत्तर येईल, 6848. 8% म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. अनुराधाने एका बँकेत रुपये 15,000 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले, तिला मुदत अंती 24,000 मिळाले, तर व्याजाचा दर किती. 24,000 काय रास, रासमधून मुद्दल वजा केली काय मिळतं व्याज. तर 24,000 मधून आपण जर 15,000 वजा केले तर 9,000 काय आले व्याज आले. आता सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR छेद 100. सिंपल इंटरेस्ट किती आला 9,000, पी किती आला 15,000, एन किती आला 3. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे, भागिले किती येईल 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. आता हे भागाकारातील 9,000 भागिले 150 आणि ते येईल 3. 3 ने भागलं तर हे येईल 3,000 आणि 150 ने भागलं 15 2 30, हे येईल 20. तर येईल पर्याय क्रमांक 1 20%. ठीक आहे, सोपं एक्झाम्पल. पुढील प्रश्न बघू. बघा, सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत त्याने 10,200 रुपये भरून कर्जमुक्त झाला, तर बँकेचा सरळ व्याजाचा दशांश दर किती. आता 10,200 काय आली, 10,200 रास आली, 6,000 काय आलं मुद्दल आली. ह्यांची वजाबाकी केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला, व्याज मिळणार आहे. म्हणजेच 10,200 वजा 6,000 म्हणजेच किती 4,200 काय आलं व्याज आलेलं आहे. आता सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR छेद 100. आता सिंपल इंटरेस्ट किती आहे 4,200, पी किती आहे 6,000, एन किती आहे, एन आहे 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3.5 लिहूया आपण. कारण की बघा 3 वर्ष 6 महिने 6/12 म्हणजेच किती 1/2. 1/2 म्हणजेच किती 3 अधिक 0.5 3.5. ठीक आहे.
आणि पुढे आर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. भागाकारात किती येईल 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. हे तर काय येईल आर बरोबर 4200 भागिले 60 गुणाकारात 3.5. ह्या शून्याला आता बघा हा शून्य आहे, इथला पॉईंट घालवला आपण 3.5, तर वर एक शून्य देऊया. ह्या शून्याला हा शून्य गेला, 6 भाग जाईल. 6 × 6 6 × 7 42. वर किती आलं 700. 35 भाग दिला तर येईल 20% म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता एकदम सोपं आहे. 5 वर्षात दुप्पट, 5 वर्षात दुप्पट. तर पुढील 5 वर्षात तिप्पट, म्हणजेच पुढील 5 वर्षात तिप्पट. त्याच्या पुढील 5 वर्षात म्हणजे 15 वर्षात, 15 वर्षांनी किती होईल ती? 15 वर्षात होईल चौपट. अजून 5 वर्ष ॲड केले म्हणजे 20 वर्षात, 20 वर्षात किती होईल ती? 5 पट. ठीक आहे, 20 वर्षात किती होईल? 5 पट. आपल्याला शोधायचं आहे 5 पट कधी होईल, तर ते येईल 6चा पर्याय क्रमांक 2, 20 वर्ष. पुढील प्रश्न बघू. रुपये 1000 मुद्दलाचे दशादशी 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? बघा कसं लिहायचं आता. 1000 दर किती आहे? 10%. मग 100 रुपयावर किती वाढत आहेत? 10 रुपये म्हणजे 110. असे किती वेळा होत आहे? 3 वर्ष होत आहे. मग लिहून घेऊया. हे जे उत्तर येईल ते आपल्याला काय मिळणार आहे? रास मिळणार आहे. ठीक आहे. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला 2 शून्य, ह्या 2 शून्याला 2 शून्य. 11चं घन 1331. 1331 काय आली? रास आली. आपल्याला काय काढायचं आहे? व्याज. काय असतं व्याज? रास वजा मुद्दल. रास किती आहे? 1331. मुद्दल किती आहे? 1000. उत्तर किती येईल? 331. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. एवढे सोपे सहज सुटणारे हे प्रश्न आहेत. लक्ष द्या, एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. पुढील प्रश्न बघू. 1500 मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील? आता 5 वर्षात दाम दुप्पट आहे, तर 10 वर्षात काय होईल? दाम तिप्पट होईल ना. मगाशीचं हे जे एक्झाम्पल सोडवलं आपण, सेम त्या पद्धतीने गेलो तर ते येऊन जाईल. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. एका रकमेचे दशादशे 15% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 18 आहे, तर मुद्दल किती? काय करायचं की 100 रुपये मुद्दल मानायची. मुद्दल काय मानायची? 100 रुपये. मग आपण जे मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या एक्झाम्पलला मी ट्रिक दिलेली आहे, तर त्या ट्रिकनुसार आपण जर सोडवलं तर काय होईल? 100चे काढायचे पहिल्यांदा 15%. 100चे किती काढायचे? 15%. किती आलं? 15. आणि परत ह्या 15चे काय काढायचे? 15%. 15चे 15% किती आलं? 225/100 म्हणजेच 2.25. हा काय आला? 2.25. हा आला चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील हा आला फरक. मग आता ज्यावेळेस आपलं मुद्दल 100 आहे त्यावेळेस फरक किती आहे? 2.25. तर किती मुद्दलीला फरक किती येईल? 18 रुपये येईल. यांचा होईल तिरकस गुणाकार. एक्सचा गुणाकार 2.25शी, 18चा गुणाकार 100शी. एक्स बरोबर 18, 100 भागिले 2.25. ठीक आहे. आता 2.25चे दोन्ही पॉईंट घालूया आपण. दोन्ही पॉईंट घालवले आणि वर दिले 2 शून्य. आता 25ने भाग जातोय. 25 90 225. 25 चोक 100. 9 दुने 18, 4 दुने 16. 16वर किती आले? 2 शून्य. अजून काय राहतंय का बघा? 4 दुने 8. सॉरी 4 दुने किती आलं? 8. 8वर आले 2 शून्य. एक्सची किंमत आली 800.
पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 9चं उत्तर येईल 1. बघा एवढे सहज सोपे प्रश्न आहेत, फक्त आपल्याला ती मांडणी जमली पाहिजे. ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात 8,680 व वंदनाने 5 वर्षात 11,200 भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी किती कर्ज घेतले? आता बघा 5 वर्षात किती भरलेत? 11,200. 2 वर्षात किती फेडलेत? 8,680. यांची वजाबाकी केली तर 3 वर्षाचे काय आले? 3 वर्षाचे सरळ व्याज. 3 वर्षाचे काय येईल? सरळ व्याज. करून घेऊया वजाबाकी. 0 आला, येथे आलं 2, 12तून 7 गेले 5, 11तून 9 गेले 2, 2,520 3 वर्षाचे सरळ व्याज. मग आपण एका वर्षाचे काढू. एका वर्षाचे काय येईल? 2,520ला 3 ने भागावं लागेल. 3 8 24, 3 चौक 12, 840 रुपये एका वर्षाचे. मग 2 वर्षाचे किती येईल? 2 वर्षाची येईल 840ला 2 ने गुणलं की आपल्याला मिळून जाईल ते. ठीक आहे, ते येईल 1680. आता 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे? 1680. आणि 2 वर्षाची रास किती आहे? 8,680. आता 8,680 मधून आपण 1680 वजा केलं तर आपल्याला काय मिळेल? मुद्दल मिळेल. मुद्दल किती आली? 7,000. आता दोन्हीची मुद्दल कशी समान आहे, म्हणजे ज्योती आणि वंदनाची मुद्दल समान आहेत, ते दोन्ही किती आहे? 7,000. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ह्या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जा, तुमच्या मित्रांनाही शेअर करत जा, आणि तुमचे जे काही तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हे व्हिडिओ बघता हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जवळपास जे विद्यार्थी कमेंट करतात त्या प्रत्येकांना मी रिप्लाय देतोच. तर बघूया प्रश्न क्रमांक 11. एका रकमेची दशादशी 10.5 दराने 4 वर्षाची रास 3,550 आहे, तर प्रत्यक्ष मुद्दल किती? आता ऑप्शनवरून हे जाऊ शकता तुम्ही, आणि तुम्ही दुसरी मेथड काय की रास वजा मुद्दल बरोबर काय असतं? व्याज असतं. ठीक आहे. आता व्याज काय आहे? सिंपल इंटरेस्ट आहे. सिंपल इंटरेस्ट आहे. रास किती दिले? 3,550. मुद्दल काय आहे? पी. आपण पी मानूया मुद्दल, आणि सिंपल इंटरेस्ट. आता सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? पी एन आर 100, आणि हे किती आलं? 3,550 वजा पी. आता पी ची किंमत माहीत नाही, पण आपल्याला एन ची किंमत माहिती. एन किती आहे? 4, आणि आर किती आहे? 10.5. भागाकारात किती आहे? 100. ठीक आहे. इथं किती आहे? 3,550 वजा पी. आता बघा हे एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा वरचा पॉईंट घालावा लागेल. आता हा पॉईंट जर घालवला मी तर खाली एक 0 येईल. ठीक आहे. आता 4 ने भागूया, हे येईल 250. परत कितीने भाग जाईल? 5 ने भाग जाईल, हे येईल 21, हे येईल 50. आता हे भागाकारातलं 50 इकडे येईल गुणाकारात. 3,550 वजा पी बरोबर 21 पी. मग आता हे सोडूया. 50चा गुणाकार 3,550. आता हा गुणाकार राहू द्या तसाच, आपण परत कॅल्क्युलेशनमध्ये काय होते का बघूया. 50 पी बरोबर 21 पी. 50 पी हेकडं जाईल 21 पी कडं, आणि 50 पी अधिक 21 पी होईल. हे वजाचा अधिक होईल, आणि दोन्हीची बेरीज होईल 71 पी. आणि हे 3,550 गुणाकारामध्ये 50 आहे तसं ठेवू. आता जी पी ची किंमत काढायची. पी ची किंमत काय येईल? 3,550 गुणाकारात 50 भागिले किती येईल? 71. तर 71 ची 5 पट असते 355. ठीक आहे. तर इथं आलं 5 पट, आणि हे पुढचं 0. 50 आणि 50चा गुणाकार किती आला? 2,500. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये भेटूया स्वाध्याय क्रमांक 26.2, 3 व 4. धन्यवाद.